मुरबाड ऐतिहासिक मसा यात्रेत शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची ग्रामपंचायतची मागणी। ठाणे जिल्ह्यासह राज्यभरात मुरबाड तालुक्यातील ऐतिहासिक मसोबा यात्रा प्रसिद्ध यात्रा म्हणून गणली जात आहे। यात्रेमध्ये जवळपास आतापर्यंत 7 ते 8 दिवसात साधारणपणे 9 लाख भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला आहे। तसेच सुपरस्टार ऑल सोशल मीडिया वेलफेअर फाउंडेशन पत्रकार संघटना संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन अधिस्वीकृती पत्रकार बाळासाहेब भालेराव यांनी ग्रामपंचायत मसा कार्यालयाला भेट दिली असता ग्रामपंचायत वतीने सरपंच जयगागस, ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी टोके यांनी त्यांचे फुलगुच्छ देऊन सत्कार केला। यात्रेत मसा ग्रामपंचायत भक्त भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे। यात्रेमध्ये येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व भाविकांना विविध सुविधा पुरवल्या जातात। त्यामध्ये टिशेल पावडर, बोरिंग पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही कॅमेरे, आरोग्य सेवा, सेल्फी कॅमेरा यांच्यासह अनेक प्रकारच्या सुविधा मसे ग्रामपंचायत मार्फत राबविल्या जात आहेत। परंतु शासनाकडून दरवर्षी यात्रेसाठी मिळणारा यात्रा अनुदान हे 5 लाखापर्यंत आहे। परंतु हे 5 लाख सुद्धा यात्रा संपल्यानंतर 2 ते 3 टप्प्यात मिळत असतात। परंतु मिळणाऱ्या 5 लाख यात्रा अनुदानातून यात्रेमध्ये ग्रामपंचायतला ते कमी पडत आहेत। कारण यात्रेमध्ये मसा ग्रामपंचायत मार्फत विविध प्रकारचे सुविधा उपलब्ध केले जातात। त्यांना खर्च जास्त येत असतो, परंतु यात्रेकरूंना धुळीचा त्रास होऊ नये यासाठी दररोज 7 ते 8 टँकरद्वारे दररोज पाणी मारले जाते। त्यासाठी 1 लाखाचा खर्च अपेक्षित आहे। इतर खर्चही मोठ्या प्रमाणात होत असतो। म्हणून शासनाने यात्रा अनुदानात 5 लाखाऐवजी 15 ते 20 लाख रुपयांचा यात्रा अनुदान वाढवावा अशी मागणी सरपंच जयगागस व ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी टोके यांनी केली आहे। मी सर्वप्रथम नमस्कार करते। 225 वर्षाची ही परंपरा असणाऱ्या खामलिंगेश्वर देवस्थान म्हणजे मसा या गावची सरपंच होण्याचे भाग्य मला लाभलेले आहे। मी सर्वप्रथम मसा यात्रेत येणाऱ्या भाविक भक्तांचे स्वागत करत आहे। ग्रामपंचायतच्या वतीने मसा यात्रेत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना आम्ही चांगल्या प्रकारे ग्रामपंचायतच्या वतीने सुविधा पुरवलेल्या आहेत। सार्वजनिक ठिकाणी शौचालय लावण्यात आलेले आहेत। यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्याची शुद्ध सोय केलेली आहे। यात्रेमध्ये अनुचित प्रकार कोणताही घडू नये त्यासाठी आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत। धुळीवर नियंत्रण म्हणून आम्ही पाण्याचे टँकर लावलेले आहेत। यात्रेकरूंना फोटो काढण्यासाठी आम्ही सेल्फी पॉइंट बसवलेला आहे। ग्रामस्थांची व यात्रेकरूंची आरोग्याची काळजी म्हणून आम्ही गावामध्ये औषध फवारणी करण्यात आलेली आहे। टिसेल, मेडिक्लोर, डस्ट पावडर यांचा साठा आम्ही ठेवण्यात आलेला आहे। लाईटीची सोय करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा मी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे आभार सरपंच जया प्रवीण गागस म्हणून आभार व्यक्त करते।